प्रदेशाध्यक्ष सध्या ॲक्शन मोडवर आलेत। सर्व विभागातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका ते घेत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी कार्यकर्त्यांचा मूड चाचपणं सुरू आहे। एक वेळ शिंदे चालतील पण अजितदादांसोबत जाणं नको अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली। मात्र काहीही झालं तरी महायुतीत लढायचं हा संदेश भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीचे मुख्य नेते देत आहेत। नेमकं काय घडतंय या तिन्ही नेत्यांमध्ये आपण पाहूयात। युतीसाठी शिंदे चालतील पण अजित पवार नकोत, अशी भावना आहे मराठवाड्यातल्या भाजप पदाधिकाऱ्यांची। आणि ही भावना त्यांनी बोलून दाखवली आहे मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या समोर। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत भाजपकडून मराठवाड्यात स्वबळावर लढण्याची चाचपणी झाल्याची ही माहिती आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि भाजप ॲक्शन मोडवर आलाय। आमचा कार्यकर्ता महायुतीमध्ये मनभेद तयार होणार नाही, असं कुठलंही स्टेटमेंट करणार नाही, असे कुठलेही माईकवर भाषण देणार नाही, कुठेही त्या ठिकाणी मिठाचा खडा टाकणार नाही। आणि आमची राज्यातली अभेद्य महायुती हे पुढच्या काळामध्ये ती अभेद्यच राहील आणि ती अनेक वर्ष राहील, यामध्ये कुठलाही खडा पडणार नाही। भाजपच्या बैठकीत काय भावना व्यक्त केल्या आहेत त्याची सूत्रांनी दिलेली माहिती पाहूया। युतीवर चर्चा झाली, स्वबळाची ही चाचपणी झाली। राष्ट्रवादीसोबत युती नको अशी पदाधिकाऱ्यांची भावना आहे। शिंदेंसोबत थोडंफार जुळेल पण राष्ट्रवादीसोबत कठीण आहे। सरकारला सकारात्मक वातावरण आहे असा पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे। राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेने विधानसभेला दिलेल्या त्रासाचाही पाढा वाचण्यात आलाय। कार्यकर्त्यांच्या भावना काहीही असल्या तरी मुख्यमंत्र्यांनी मात्र सबुरीचा सल्ला दिल्याचं कळतंय। महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरं जाऊ, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा अशा सूचना देण्यात आल्या। तोच सूर शिंदेंच्या गोटातही उमटलाय। शिवसेना भाजपची युती ही पारंपरिक होती आहे, परंतु कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी पक्ष आज तुमच्या बरोबर आहे, सत्तेमध्ये आहे, अशा वेळेला असे विधान करू नये, जाहीर पद्धतीने बोलू नये। जे काय तुम्हाला बोलायचं असेल तुमच्या नेत्यांकडे बोला। नेते लोक जे काय आहेत, मग त्यात देवेंद्र फडणवीस असेल, एकनाथ शिंदे साहेब असेल, अजितदादा असतील, हे ठरवतील ना, त्यांना तो आम्ही अधिकार दिलेला आहे। म्हणून इतरांनी वक्तव्य करून पुन्हा अडचणी निर्माण होतील असं करू नये असं माझं मत आहे। भाजप शिवसेनेतल्या नेत्यांमध्ये अजित पवारांबद्दल अशी भावना काय याचं विश्लेषण शरद पवारांचे आमदार रोहित पवारांनी केलंय। 30 लाख लाडक्या बहिणीची नावं कमी केली। नाव एकनाथ शिंदे साहेबांचं दुर्दैवी तिथं खराब होतंय, पण कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना तेच हवं असावं। अजितदादांच्या बाबतीत सुद्धा आपण जर बघितलं असेल की त्यांचे नेते हे बऱ्यापैकी अडचणीत आलेले आपण बघू शकतो। निधीला सुद्धा ते स्वतः फायनान्स मिनिस्टर असले तरी त्यांची प्रत्येक फाईल एका अधिकाऱ्याकडे जाते आणि त्या अधिकाऱ्याकडनं ते सीएम साहेबांकडे जाते, तिथेही त्यांना बऱ्याच अडचणी आहेत। त्यामुळे फक्त जिल्ह्यापुरता हा विषय न राहता 29ला हे तिन्ही पक्ष वेगळे लढतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं। अजित पवारांना जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांनी अतिशय साधं सोपं डिप्लोमॅटिक उत्तर दिलं। देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या विभागात बैठक होती महापालिकेच्या पार्श्वभूमीवर। त्या बैठकीतली एक बातमी अशी आहे की तिथल्या नेत्यांनी मंत्र्यांनी म्हटले की शिंदे एक वेळेस चालतील महापालिकेला पण राष्ट्रवादीसोबत युती नको असा त्यांचा सूर आहे। याबाबत तुमची काही चर्चा झाली आहे का आणि तुमचा निर्णय काय असेल जर भाजपच्या नेत्या मंत्र्यांनी? आम्ही तिघं बसून तो निर्णय घेऊ, काळजी करू नको। महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली। पदाधिकाऱ्यांची कितीही इच्छा असली तरी निवडणुका महायुती म्हणूनच लढवाव्या लागणार आहेत याची जाणीव तिन्ही पक्षाच्या नेत्यांना आहे। त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवण्यापेक्षा जास्त गांभीर्याने स्वबळाची भाषा मोठे नेते सध्या तरी करताना दिसत नाहीये। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर।
वळूयात पुढच्या